हाय गाइस, व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. सो व्लॉगचा टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की ब्लॉग कशाबद्दल होणार आहे. सो वेलकम टू माय बर्थडे व्लॉग. सो आज आहे 29th ऑफ डिसेंबर. आज माझी बर्थडे ईव. सो आज आहे 29th ऑफ डिसेंबर. आज माझी बर्थडे ईव आहे. उद्या 30 आहे, ते उद्या माझा बर्थडे आहे. सो तुम्ही मला विश करू शकता. विशमध्ये बोलत होतो, कमेंट्समध्ये विश करू शकता, पण ते जाम लेट होईल कारण की मी हा ब्लॉग लेट टाकीन आय थिंक. कारण की माझा अजून एक सिक्रेट सेंटरचा ब्लॉग बाकी आहे, तो टाकायचा आहे. सो येस, आता काय नाही, आता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि मी घरी असत बसलो आहे. आता आम्ही रात्री केक कापू. सो ते आम्ही ब्लॉग करीन. मी आता ठरवलं की इंट्रो करून घ्यायला, बिकॉज मला काही कामधंदे नव्हते, म्हणून मी इंट्रो करायला स्टार्ट केला. सो येस, आता मी तुम्हाला भेटेन जेव्हा आम्ही रात्री केक कापू तेव्हा. हाय गाईज, वेलकम बॅक. सो आता 12 वाजायला फक्त 3 मिनटं बाकी आहेत. केक रेडी आहे. केक कुठे गेला? केक रेडी आहे. मी त्यासोबत फोटो काढत होतो. दीदीने माझ्यासाठी माझा बुके आणला आहे. माझा भाऊ पण आला आहे. माझे मम्मी पप्पा घराच्या बाहेर बसलेत कारण की मी फोटोशूट करत होतो. सो येस, आता आपण केक कापूया, बर्थडे सेलिब्रेट करूया म्हणतो. Happy birthday to you. Happy birthday dear Sejal. Happy birthday Sejal. हसतो कसा? The next day. हाय गाईज, वेलकम बॅक. दिस द नेक्स्ट डे. सो आज आहे माझा बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. सकाळपासून मी काय केलं ते बघितलं असेल. आणि त्यानंतर मी गेलेलो देवळात पाया पडायला. सो ते पण केलं. आणि आता मी थोड्या फ्रेंड्ससोबत टाईमपास करत होतो. आता मी आलो आहे घरी. दिस इज वॉट आय एम वेअरिंग. हा माझा सकाळचा लुक आहे. संध्याकाळी वेगळे कपडे घालणार आहे बिकॉज ऑफ कोर्स माझा बर्थडे आहे. सो येस, इथे शिव बँड वाजवतो. मला दाखवतो. One, two, three, start. Here is my mummy making dosa. Birthday special dosa. As you can see, मम्मी डोसा फाटला. आता मला डोस्याच्या वासाने भूक लागली. तर आता जेवूया आणि मग आम्ही परत फ्रेंड्सकडे जाणार आहे. तिकडे जाऊन आम्ही मूवी बघणार आहे. सो येस, ते पण करूया. काय मला नाही वाजवायचं. तू वाजव, घे तू वाजव, मी नाचतो. वाजव ना, मी नाचतो.
बाय बाय कर बाय कर. फ्लाइंग किस दे. हाय गाइस, डोसा इज रेडी. आता डोसा खाऊया आणि मग तुम्हाला भेटू. Many unbearable hours later. हाय गाईस, तर आता मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग करतो. सकाळी जसं तुम्हाला सांगितलेलं, म्हणजे दुपारी मी जसं सांगितलेलं की आम्ही फ्रेंडच्या घरी मूवी बघणार आहे. सो आम्ही युअर फॉल्ट बघत होतो. जी 27ला रिलीज झाली, पण आम्हाला बघायला टाईमच नव्हता भेटत. सो आम्ही ती आज बघितली. मला मूवीची एंडिंग जास्त आवडली नाही, सो ती मूवी बघितली, थोडा टाईमपास केला. आणि तसे माझे काही प्लॅन्स पण नव्हते कुठे जायचे. तुम्ही बड्डेच्या दिवशी मस्त मूवी बघितली फ्रेंडसोबत. आणि सकाळपासून काय केलं होतं तुम्हाला माहितीच असेल. पहिले मंदिरात गेलो, देवाचं दर्शन घेतलं, नंतर घरी आलो, जेवलो आणि मग मूवी बघितली. आणि आत्ता मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग करतो आहे. आता मी अजून कपडे चेंज नाही केलेत, कारण की मला अजून डेकोरेशन करायचं आहे. माझ्या बड्डेचं डेकोरेशन मीच थोडंसं करीन. सो येस, डेकोरेशन करूया आणि मग रेडी व्हायला घेतो. आणि मग तुम्हाला भेटतो मी आता डेकोरेशन करून, जेव्हा रेडी व्हायला घेईन तेव्हा. वेलकम बॅक. सो आता बड्डे सेलिब्रेट करून झालेला आहे. सेलिब्रेट म्हणजे माझ्या घरातला केक कापून झालेला आहे. अजून आता सगळे इथे बसलेत, म्हणजे सगळे तर कोण आलेत नव्हते. फक्त वेदांत आलेला, नितेश आलेला, बस. बाकी कोण नाही आलं. आणि माझे मम्मी पप्पा होते बस केक कापायला. सो आता तेवढ्यासोबत आम्ही केक कापून घेतलेला आहे, कारण की आम्ही दर बड्डेला, म्हणजे आम्ही आमच्या फ्रेंड्सच्या बड्डेला केक आणतो. सो माझ्या बड्डेला पण त्यांनी आणला असेल, म्हणून आम्ही तो केक कापायला थांबलो. सो येस, त्यात सरप्राईज काय नसतं आता, बिकॉज आम्ही सगळ्यांच्या बड्डेला आणतो. सो ऑफकोर्स माझ्या बड्डेला पण आहे. आणि इग्नोर माझा पिंपल डोक्यावरचा, तो आता डायरेक्ट मम्मीनी पिंपलवरती टिकली लावली वाटतं, जो आता जास्त दिसतोय. इग्नोर. सो येस, सो मी काय बोलत होतो हां, आता केक कापून झाला आहे. आता मी, माझे फ्रेंड्स, आम्ही जाणार आहे बाहेर डिनरसाठी. बिकॉज मी, आयुष आणि प्रणय, आम्ही तिघांच्या बड्डेची पार्टी एकत्र सगळ्यांना देतोय. सो आम्ही डिनरसाठी जाणार आहे. सो येस, कारण की आयुषचा बड्डे ऑक्टोबरमध्ये झालेला, प्रणयचा बड्डे पण डिसेंबरमध्ये होता 7 तारखेला, आणि माझा आता झाला. सो आम्ही आता तिघांच्या बड्डेची पार्टी एकत्र देतो. सो येस, सो आता मी तुम्हाला भेटेन जेव्हा काय करीन तेव्हा. सो आता आम्ही आलो आहे बाहेर डिनर करायला, कॅन्टोनीज चायनीज खायला. सो येस, नॉट सगळे, बिकॉज वेदांत नाही आला, कारण की त्याला कुठेतरी इम्पॉर्टंट कामासाठी जावं लागलं. सो वी मिस हिम, पण त्याला आम्ही पार्टी नंतर कधीतरी बघू. पण आता आम्ही ते खातोय, ॲज यू कॅन सी. सो येस, नाही नसेल आलं. आता खाऊ, थोडा एन्जॉय करू, केक कापू आणि मग घरी जाऊ. आमचं खाऊन झालेलं आहे. आता आम्ही आईस्क्रीम पण खाल्ली आणि आता आम्ही असेच राऊंड मारतोय, कारण की आम्हाला दुसरे कामधंदे नाही आहेत. सो आता आम्ही फिरू आणि घरी जाऊ
आणि मग घरी गेल्यावर तुम्हाला भेटतो. शी लाइटिंग काय हाकते यार, खूप बकवास दिसतंय ते लाईटमुळे. स्वेटर हे काय घातलंय मी? हा स्वेटर थोडी आहे, उलट मस्त शर्ट जॅकेट आहे, स्वेट शर्ट पण नाही आहे. बाय. The next day. हाय गाईज, वेलकम बॅक. इट इज द नेक्स्ट डे. सो आता मी दुसऱ्या दिवशी ब्लॉग करतो कारण की रात्री पार्टीवरनं घरी आल्यावर मी काहीच ब्लॉग नाही केलं आणि मी डायरेक्ट झोपलो. तो सकाळी उठलो आणि सकाळी उठून पण मी काय नाही केलं. आता मी थोडा वेळ बाहेर गेलेलो आणि आता मी आलो आहे घरी कारण की आज आमच्या बिल्डिंगमध्ये 31st पार्टी आहे. ॲज यू नो आज 31st आहे. सो आमच्या बिल्डिंगमध्ये त्याची पार्टी आहे. पण त्याच्या आधी मला तुम्हाला माझे बड्डेचे गिफ्ट्स दाखवायचे होते जे मला काय काय भेटले. सो हे मला मम्मी आणि पप्पा आणि दीदीने गिफ्ट केलं आहे. सो हे एक आहे जे मी तुमच्यासमोर उघडून आता. आणि त्याआधी पण मला हा लॉकेट गिफ्ट दिला आहे एका दादानी आणि त्याच दादानी मला हा प्लांट गिफ्ट केला आहे ज्याचं नाव मला नाही माहिती. मी मम्मी आणि पप्पांनी दिलेले गिफ्ट उघडतो. ज्याची रॅपिंग तर जरा जास्तच चांगली आहे, रॅपिंग पेपर जरा जास्तच एस्थेटिक आहे. सो लेट्स गो अनरॅप माय गिफ्ट्स. कपडे. हॅपी बर्थडे लय चुकला रे. दिस इज रेड शर्ट आणि ब्लू जीन्स जी आय होप बॅगी असेल. आता मला ह्याच्यात पण तेच वाटतंय. कपडे. टी शर्ट, ती पण अॅनिमे ओव्हरसाइज. ये टी शर्ट. वाव, हिचा कलर मस्त आहे. सो आवडली. आता मी तुम्हाला भेटेन जेव्हा आम्ही पार्टीला काय करू तेव्हा.